नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पुणे नाशिक रेल्वेचा जो आहे, पुणे नाशिक रेल्वे मार्ग कॅन्सल झाला आणि त्याच्यानंतर जन आक्रोश, जन आंदोलन आपल्याला पाहायला भेटणार आहे येत्या 9 तारखेला. आज आपल्यासोबत बाबूभाऊ पाटे आहेत. नक्की ह्या आंदोलनाची रूपरेषा कशी आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार. जय शिवराय. काय सांगाल, कशी आहे ह्या आंदोलनाची तुमची रूपरेषा? खर तर ह्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला एवढंच सांगायचं आपल्याला की हे जे सरळ मार्गे सर्वेक्षण झालं होतं, जवळजवळ 10 वर्ष हे काम चाललं, त्या माध्यमातून तो रस्ता जुन्या मार्गानेच व्हायला पाहिजे, हा एवढाच एक साधा आपली अपेक्षा सगळ्या लोकांची आहे. त्यामुळे यामध्ये सत्यजित दादांनी खर तर पहिल्यापासून लीड घेतलंय, तांबे, आणि त्या माध्यमातून त्यांनी 9 तारखेला आंदोलन पुकारलं. हे कोणत्याही पक्षाचं, एक तर पहिलं मी तुम्हाला सांगू इच्छितो की पक्षाचं किंवा व्यक्तीचं हे आंदोलन नसून हे आंदोलन आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी विकासाचं आंदोलन आहे. त्या माध्यमातून आपण सगळ्यांनी, म्हणजे आपल्या माध्यमातून मी आपल्या सगळ्याच लोकांना अपील करतो की आपण ह्या आंदोलनाला कोणताही त्याची पक्षीय लवलेश न देता आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हायला पाहिजे. कारण हे आंदोलन भविष्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, परिवहनदृष्ट्या आंबेगाव, जुन्नर हे दोन्ही तालुके पर्यटन अत्यंत समृद्ध आहे. त्या माध्यमातून उद्याच्या भविष्याच्या दृष्टीने आपल्याला आर्थिक कसं जास्तीत आपल्याला पैसे सर्वसामान्य लोकांना मिळतील यासाठीच असणार आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, हे आंदोलन करताना उग्र स्वरूपात, उग्र म्हणजे समूहाने, संख्येने, हे जितकं जास्त होईल त्या पद्धतीचं आंदोलन करायचा प्रयत्न हा सगळ्या ठिकाणी होईल. मग ते संगमनेरला होणार आहे, आरेपाट्यावर आहे, नारायणगावला आहे, मनसरला आहे, खेडला आहे, चाकणला आहे, म्हणजे जिथं जिथं मोठी गावं आहेत किंवा जिथं जिथं गावं आहेत त्या सगळ्या ठिकाणी हे आंदोलन करायचा प्रयत्न सगळ्यांच्या दृष्टीने होणार आहे. परंतु आता जीएमआरटीचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी रेल्वेचा मार्ग बदलला, परंतु 10 वर्षापूर्वी जेव्हा आढळराव पाटील सुद्धा या मुद्द्यासाठी प्रचंड प्रमाणात अग्रेसिव्ह होते, तर सर्वपक्षीय नेत्यांनी जर त्यांना त्यावेळेस पाठिंबा दिला असता तर कदाचित रेल्वे इथून गेली असती. याबाबत तुम्हाला काय वाटतं? नाही, आता खासदार शिवाजीदादा आढळरावांनी हा मुद्दा उपस्थित केलाय. आत्ताचे खासदार अमोल कोल्हे ते सुद्धा संसदेत बोललेत. त्यावेळेची परिस्थिती अशी झाली होती की त्यावेळेस ते मंजूर, म्हणजे मंजूर झाला नव्हता तोपर्यंत रेल्वे मार्ग, त्यामुळे कदाचित असत. परंतु आता ज्यावेळेस त्यांनी पूर्णपणे नामंजूर केलं, जीएमआरटीचा मुद्दा घेऊन खरं तर 10 वर्ष सर्वेक्षण झालं, काही लोकांच्या जमिनी अधिग्रहण झाल्या, त्या लोकांना पैसे पण मिळाले. मग असं असताना असं कोणालाच वाटलं नाही ना की हा महामार्ग आता रेल्वे मार्ग बंद करून दुसरीकडून घेतील. याच्यामध्ये सरकारचं काय प्लॅनिंग आहे आपल्याला कोणाला माहित नाही. पण आपली विनंती सगळ्यांना हीच असणार आहे की सगळ्यांनीच या आंदोलनासाठी काम केलं पाहिजे, सगळ्यांनीच भविष्यासाठी काम केलं पाहिजे. एक तर खेडला आपल्याकडे विमानतळ होतं ते पण गेलंय, MIDC, जीएमआरटी म्हणून नारायणगावला किंवा जुन्नर तालुक्याला MIDC होणार नाही, बाकीच्या काही इंडस्ट्री इथं काम करू शकणार नाही. मग एक तर पर्यटन, शेती हे जे पूरक व्यवसाय आहेत या संदर्भातच आपल्याला काम केलं पाहिजे आणि तरच या तालुक्याची समृद्धता वाढवण्यासाठी काम करता येईल. त्यासाठी रेल्वे असणं गरजेचं आहे. कारण शेतकऱ्यांना पुण्याची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे, नाशिकची पण बाजारपेठ त्या माध्यमातून पुढं दिल्लीपर्यंतचा मार्ग आपल्याला खुला होणार आहे. आणि हे सगळं होत असताना विद्यार्थ्यांसाठी जी परवड होती, आज शिक्षणाला पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षणाला पैसे कमी लागतात, स्टेला पैसे जास्त लागतात, राहायला तिथं लॉज याला बोर्डिंगसाठी जेवणाचे पैसे असतील, हे सगळं आपलं सर्वसामान्य लोकांचे पैसे वाचू शकतात. त्याचबरोबर पर्यटन दृष्ट्या आपण समृद्ध आहोतच. पर्यटनाच्या माध्यमातून उद्या शरदांच्या माध्यमातून जो व्याघ्र प्रकल्प होतोय त्या माध्यमातून असेल, आनेमाळशेज असेल, शिवनेरी असेल, आपले 2 अष्टविनायकाची देवस्थान असतील, खूप सारं पर्यटन आपल्याकडे आहे. आणि ह्या माध्यमातून जेव्हा ही लोक येतील त्यावेळेस वरती आदिवासी भागामध्ये होमस्टे सारखे प्रकार आपण पाहतो की लेह लडाख जाऊ किंवा मनाली जाऊ, तिथे ठिकठिकाणी होमस्टे सारखे प्रकार आहेत की ज्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना रोजगार निश्चित स्वरूपात निर्माण होणार आहे. आणि ह्यासाठी काम आपण केलं पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा रेल्वेची खरं तर आपल्याला आवश्यकता आहे. माझा आणखी एक प्रश्न आहे की तुम्ही जे सांगितलं की आढळराव पाटील असतील किंवा अमोल कोल्हे असतील यांनी प्रयत्न केलेत, परंतु माझा परत प्रश्न असाच आहे तुम्हाला की ज्यावेळेस आढळराव पाटील ह्या सगळ्या गोष्टीसाठी झगडत होते त्यावेळेस आढळराव पाटलांना सर्वपक्षीय नेत्यांनी जर
मदत केली असती तर आज हे आंदोलन करायची गरज लागली नसती. यावर काय म्हणणं आहे तुमचं? नाही, मान्य आहे ना, तसंही असेल कदाचित. मी तुम्हाला परत तेच सांगतोय की जोपर्यंत गायापर्यंत येत नाही तोपर्यंत आपला समाज जागृत होत नाही. आज झालंय काय, तोपर्यंत असं वाटत नव्हतं की रेल्वे मार्ग आपल्याकडं रद्द होणार आहे. सर्वेक्षण झालंय, पैसे मिळाले, जमीन अधिग्रहित झालेत, शिक्के पडलेत. मग असं असताना त्याच्यामुळे थोडंसं लोक त्यावेळेस कदाचित सर्वपक्षीय सोडून देऊ, आता सर्वपक्षीय म्हणण्यापेक्षा आता लोकांमध्ये जागृती जास्त. आता मी त्या दिवशी मीटिंग घेतली, 300-400 लोक आली. मी एक साधा फक्त मेसेज दिला होता. याचा अर्थ काय आहे की लोकांना त्याची धग जास्त झाली. ते असेल कदाचित. खासदार आढळरावांनी काम केलं याबद्दल आपलं दुमतच नाही, किंवा आता या अमोल कोल्हे प्रश्न मांडतात याबद्दल दुमत नाही. विषय हा आहे की त्यावेळेस जे कसं काट्या टोचल्यावर कळत आहे ना आपल्याला चप्पल घातली, तशी परिस्थिती. त्यावेळेस लोकांच्या लक्षात आलं नसेल कदाचित, पण आता मात्र लोक संघटित आहेत, लोक पेटून उठलेली आहेत आणि निश्चित स्वरूपात जन आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाग केल्याशिवाय राहणार नाही. जीएमआरटीचा मुद्दा उपस्थित करत ह्या गोष्टीत राजकारण होते का, काय वाटतं तुम्हाला? राजकारण होऊ, समाजकारण होऊ. आपल्याला माझं म्हणणं हे आहे की आज रेल्वेची प्रचंड गरज आहे. जीएमआरटीचा मुद्दा घेतला तर आपल्याला पश्चिमेकडून सुद्धा आपल्याकडे जागा आहे, की असं नाही की आपल्याकडे पूर्वेकडूनच व्हायला पाहिजे. पश्चिमेकडून पण घेता येईल. समजा त्याचं काही किलोमीटर सोडून आपल्याला अजून पश्चिमेकडे जाऊन फक्त 1-2 बोगद्यांचा विषय कदाचित वाढत, पण त्या माध्यमातून एक करता येण्यासारखं आहे. बघा, सरकारला करायचं म्हटलं की मानसिकता पाहिजे, आणि मला वाटतं मानसिकता ही याच्यासाठी पाहिजे. आता सरकारने आज काहीतरी काल समिती गठीत केली. कदाचित ती समिती जेव्हा आमदार सगळे भेटले आपले फडणवीस साहेबांना, त्यावेळेस कदाचित गठीत केली असती तर आंदोलनाचा परतही विषय नसता आला. पण ज्यावेळेस सगळे मार्ग बंद झाले त्यावेळेसच आंदोलन पुकारलं जाते, त्यावेळेसच आपल्या पुढची अजूनही अनेक प्रकारची आंदोलनं होती. पण यासाठी मात्र द्वेषाने आणि निकाराने शेवटपर्यंत आंदोलन करण्याचा मानस आपल्या सगळ्या जनमानसांचा आहे. जर आता तुम्ही म्हणताय जर समिती स्थापन केली आहे त्या सगळ्या गोष्टींवरती, जर समितीने जुन्या मार्गावरती पुन्हा निगेटिव्ह रिपोर्ट दिला तर तुमची भूमिका काय असणार आहे? नाही, निगेटिव्ह जरी रिपोर्ट दिला तर आपणही काही तज्ज्ञ समिती आपण लावू. आपणही तज्ज्ञांच्या माध्यमातून ह्या रेल्वेच्या संदर्भात अनिल काकोडकर साहेबांची आपल्याला ज्या पद्धतीने आता वरतून ही सगळी मंडळी बसतील. आता याच्यात आपले सत्यजित तांबेच नाही फक्त, मला वाटतं माझे आजी आमदार आहेत, माझी खासदार, आजी खासदार, सगळीच मंडळी या माध्यमातून एक चांगली समिती गठीत करून त्यांना आपण टेक्निकली कसं स्ट्रॉंग होऊ शकतो किंवा हे कसं फिजिबल होऊ शकतं हेच तुम्हाला दाखवायचं आहे समितीला. त्यासाठी सुद्धा आपण टीम तयार करणार ना, कारण ते पण गरजेचं आहे. जसं जन आंदोलन आपण इथं रस्त्यावर उभं करणार, त्याचबरोबर टेक्निकली आपण किती साऊंड आहोत किंवा आपल्याला हे फिजिबल कसं आहे हे सुद्धा समितीला आपल्याला निश्चित स्वरूपात दाखवू, आणि त्यासाठी सुद्धा प्रयत्न करू ना आपण. कारण मागेही बायपासचं जे आंदोलन केलं आम्ही, आंदोलन तर आम्ही रस्त्यावरच केलं, पण त्याचबरोबर जेव्हा कागदपत्र आम्ही सगळी शासनाला दाखल केली त्यावेळेस मग नारायणगावला तेवढा भाव मिळाला आम्हाला. त्या माध्यमातून आपण काम करू, थोडं आपल्याला त्याचा अनुभव आहे, त्या माध्यमातून निश्चित स्वरूपात काम करू. काय आव्हान कराल सर्वसामान्य लोकांना ह्या आंदोलनासाठी? नाही, छत्रपतींची भूमी आहे आणि प्रत्येक विचार हा मला वाटतं छत्रपतींच्या भूमीतूनच चालू होतोय. आजही विनंती हीच आहे की आपल्या न्याय हक्कासाठी, आपल्या या संपूर्ण समाजासाठी आज रेल्वे आपल्याला गरजेची आहे, प्रत्येक गोष्टीसाठी आहे. आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांनी बघा, सर्वसामान्य लोकांनी एकदा एखादा लढा हातात घेतला की त्याला कोणत्या नेत्याची, कोणत्या चेहऱ्याची गरज लागत नाही. आणि हा लढा सर्वसामान्य लोकांनी हातात घ्यावा ही विनंती आपल्या माध्यमातून आहे. आणि जोपर्यंत रेल्वे आपल्याकडे होत नाही तोपर्यंत तो लढा निकाराने चालू ठेवावा हीच विनंती आपल्या माध्यमातून निश्चित स्वरूपात आपल्या सर्वसामान्य सगळ्या लोकांना, आपल्या सगळ्या समाजाला आहे. माझी विनंती हीच आहे की 9 तारखेचं आंदोलन ही सुरुवात आहे, आणि या सुरुवातीला जर सुरुवात चांगली झाली तर शेवट निश्चित स्वरूपात चांगला होतो. त्यामुळे सुरुवातीची चांगलं होणे गरजेचं आहे. 9 तारखेला आपण जेवढ्या मोठ्या संख्येने याल तेवढा लढा मोठा उभा राहील. त्या माध्यमातून सरकारला सुद्धा आपल्या आंदोलनाची दखल घ्यावी लागेल, एवढीच विनंती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून. तुम्ही जसं म्हणालात की आंदोलनाला कोणत्याही चेहऱ्याची गरज लागत नाही, तुम्ही यामागे जंतर मंतरचं उदाहरण दिलंय का? नाही, जंतर मंतरचं उदाहरण आपल्या समोर आहेच. बघा, त्याला सुद्धा काही चेहरा नव्हता. दीपके काही इथून मागे काही प्रतिदेश नव्हता, किंवा सोनम वांगचूक आजही कॉलेजला गेले तर निम्म्या लोकांना, निम्म्या मुलांना माहिती नाही. परंतु स्वतःच्या हक्कासाठी, न्यायासाठी आपण जर लढलं पाहिजे, ही शिकवण छत्रपतींनी आपल्याला दिलीच आहे ना. त्याच्यामुळे आपल्याला बाकी कोणाचं उदाहरण घेण्यापेक्षा आपल्याकडं आपला आद्य पुरुष एवढा मोठा आहे आणि त्यांनी आपल्याला जर सगळं दाखवलंय, सांगितलंय, आपण त्यांच्या मार्गावर चाललं तर निश्चित स्वरूपात. बरं, दीपके सुद्धा मराठीच आहे. त्याच्यामुळे जी ज्योत पेटती
ती महाराष्ट्रातून पेटते, ती आपल्या भूमीतून पेटते. निश्चित स्वरूपात त्याही पद्धतीने आपल्याला आंदोलन, बघा आंदोलन आहे त्या माध्यमातून ती करावं लागेल. आपण आपल्या न्याय हक्कासाठी वाटतोय, त्यासाठी आपण सगळेजण रस्त्यावर उतरून काम केलं पाहिजे. काही झालं तरी रेल्वे ही मूळ मार्गाने Yes, चालायची yes. असा निर्धार केलाय तुम्ही. करायलाच पाहिजे, आपण सगळ्यांनीच केलाय. म्हणजे आता बघा, समजा मी आज बोलतोय तुमच्यापाशी, परंतु त्या दिवशी तुम्ही मिटिंगला आले असेल कळालं असतं सर्वसामान्य लोकांची भावना काय, डॉक्टरांची भावना काय, वकिलांची भावना काय, सर्वसामान्य शेतकऱ्याची भावना काय, तरुण वर्गाची भावना काय, कारण ती सगळीच होती. त्यावेळेचा जो होता तो फक्त असं राजकीय म्हणून नव्हते, तर गाव म्हणून सगळी जमली होती आणि त्या माध्यमातून हे आंदोलन उभं राहील. नक्कीच. आपण जर बघितलं तर सर्वसामान्य लोकांना सुद्धा वाटते की रेल्वे पुन्हा मूळ मार्गानेच व्हावी आणि त्यासाठी जन आक्रोश हा आपल्याला येत्या 9 तारखेला पाहायला मिळेलच.